असताना ते धर्माचं कारण कसं, धर्माची स्थिती कशी असली पाहिजे, आणि सामाजिक जो प्राणी आहे, समाजकार्य करणारा, तो समाजकार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता कसा असला पाहिजे, आणि जे काही नेते आहेत राजकीय, त्या ठिकाणी राजा असतो, तो राजा कसा असला पाहिजे, त्यांनी राजकारण कसं केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी राजासारख्या राजांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. राजकारण राजा छत्रपती शिवाजीसारखं असलं पाहिजे, अत्यंत चतुराईचं असलं पाहिजे. एवढा मोठा धिप्पार अफजल खान तर त्या ठिकाणी शक्तीनं पाडू शकत नाही, आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजाने युक्तीनं फाळला. आणि कसा फाळला, नकळत फाळला, गाफील करून फाळला. त्या ठिकाणी अफजल खाननी विडा उचलल्यानंतर सगळं महाराष्ट्र हादरून गेला. हा शिवाजी राजा आता वाचत नाही, सगळ्याचं तोंडचं पाणी पडलं, संपला आता शिवाजी महाराजांचं. कारण अफजल खान मध्ये पोलादी पहार हाताने वाकवणारा त्या ठिकाणी धिप्पार असणारा पुरुष. बेगमला खूप आनंद झाला, अफजल खान सारख्या त्या ठिकाणी खानाने विडा उचलला. महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत असताना तोडफोड करत, अनेक देवळांचे उद्ध्वस्त करत त्या ठिकाणी तो आला. तुळजापूरला त्या ठिकाणी काही हे केलं, पंढरपूरला गेला, लोकांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली, वाई मार्गे त्या ठिकाणी राजांना बातम्या कळत होते. राजाने भवानी मातेचा त्या ठिकाणी असताना धावा केला. गुरूंचा राष्ट्र त्या ठिकाणी गुरु असणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतात, धावा करतात, आईचा आशीर्वाद घेतात आणि सिद्ध होतात. राजा अत्यंत त्या ठिकाणी धाडसी येत. बरेचसे कामं त्या ठिकाणी राजकारणामध्ये धाडसणी होत असतात. राजा त्या ठिकाणी विचारी असला पाहिजे. गाफील केलं अफजल खानाला, मंत्री पाठवला, वकील काय होते ते कोण, त्यांना पाठवलं शिवाजी महाराज, आणि त्यांना असं पाठवलं की तुम्हाला शिवाजी महाराज गेलेले आहेत. आता कोण होते ते, भास्कर कुलकर्णी पंत होते, तुम्हाला शिवाजी महाराज गेलेले आहेत, तर ते तुमच्यासोबत आता तह हे करू शकत नाही, ते तह करणार आहेत तुमच्याबरोबर, मिळून घेणार आहेत, आणि तुम्हाला ते किल्ला देऊन टाकणार आहेत, कारण तुमची ती फौज फाटा, तुमची शक्ती. आणि असं त्यांना त्या ठिकाणी सांगण्यापर ते पाठवलं होता टेहळणी करण्यात आलं की अफजल खानाच्या सैन्यामध्ये किती लोक आले, काय आले, शस्त्रास्त्र कसं आहे, अफजल खान कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आलेला आहे, आणि त्याला काय आवडतं, व्यसन कोणतं आहे, त्याला गाफील कशा केली, सगळं करून या. आणि ते भास्कर पंत कुलकर्णी तिथं गेल्यानंतर, तिथं गेले, त्यांना बंदिस्त केलं. ते म्हणले मी शिवाजी महाराजांना आलेलो आहे, पण याच्याकरता आलेले शिवाजी महाराज तुम्हाला घाबरले, तर तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असणार ते निभाव धरू शकत नाही, तसं करायचं तुमचा भेटायची इच्छा आहे. अशा पद्धतीनं सांगितलं महाराज. हा अफजल खान गाफील झाला, असला वो तो चुहा निकला, बोले मुझे तर लगा तो छावा आहे, वो तो चुहा निकला, गाफील झाला. आणि गाफील करून मग सांगितलं भेटीचा दिवस ठरवला वगैरे, तुम्हाला सगळं माहिती. कुठं भेट घ्यायची, प्रतापगडाच्या पायथ्याला आहे का नाही, तिथं नाही म्हणले, नाही म्हणले शिवाजी महाराज एवढे दूर येऊ शकत नाहीत म्हणजे, कारण घाबरलेले. इकडं कशी येतील, प्रतापगडाच्या पायथ्याला तुमच्या भेटीचा, आणि म्हणजे तुम्ही एवढी मोठी माणसं भेटायला येतील म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काहीतरी तुमच्या भेटीसारखा शामिना उभा करावा लागणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या जे काही बरोबर जवळजवळ लोक आलेले आहेत ते गडावर पाठवून द्या, महाराज खरेदी करतील, आणि तुमच्या पद्धतीनं म्हणजे त्याचे जवळजवळ सोनं नाणं इकडं घेतलं गडावर, म्हणजे ते इकत घेतील, ते हे करतील, त्यांना घेतलं, त्याचंच आणलं, त्याचाच शामिना उभा केला, म्हणजे किती. आणि मग गाफील झाल्यानंतर त्यांनी ते त्याचा वेढा शिथिल झाला, तो रात्रीचा वेढा जो होता तो शिथिल झाला. त्यांनी मांस खाल्लं, दारू पिला, त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी तो रंगून केला त्या रात्रीमध्ये त्या ठिकाणी. आणि अफजल खान गाफील झाला, त्याचं ते सगळं निघून गेलं, त्याचा तो काही सुरत्वाचा भाग होता. आणि मग अशा पद्धतीनं असताना त्या ठिकाणी करून तो दिवस उगवला. जिजाऊंचं त्या ठिकाणी दर्शन घेताना शिवाजी महाराजांना माहिती होता हा जरी गाफील झाला पण क्रूर येतो, कपटी, तो तसा म्हणजे साधा नाही, तो दगा करू शकतो. आणि तेच होतं, महाराजांनी त्या ठिकाणी वाघनख्या घेतल्या, तिचा घातला, वरून जिरे टोप वगैरे त्या ठिकाणी सुंदर प्रकारे
तिथं गेले, अनेक प्रकारे पुन्हा पाठवलं. म्हणजे शिवाजी महाराज तसे येत नाहीत, तुमचे जे काही सैन्य आहेत ना ते एकही बरोबर आहे का, एवढे ते भेलेले आहेत. ठीक आहे म्हणजे सैन्य आमचे दूर. आणि 600च मावळ्यांना सांगितलं तुम्ही आपला प्रांतही झाडात लपून राहा. आणि त्यांचे हजारो जणी सैन्य असली तर त्यांना येऊन परप्रांत आहे, त्यांना काही कळणार नाही. हा मावळातला प्रांत त्यांना परप्रांत आहे. आणि मग जेव्हा इकडं आमचा तोफ होईल, आवाज होईल, तेव्हा मग त्यांच्यावर तुटून पडा. हे सगळं नियोजित करून ठेवलं. मावळे झाडीत लपून ठेवलं, त्याचं सैन्य दूर ठेवलं. बरोबर तुमचं कोणीच नसलं पाहिजे, कारण शिवाजी घाबरलेले म्हणजे एकही नसला पाहिजे, पण एक होता जणू त्या ठिकाणी. हा सय्यद बंडा होता ना तो, म्हणजे आमचा एक जण राहील जीवा महाला. हा होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवा लय दिवस झाले मी जीवा आहे. आणि मग अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. पुन्हा येत असताना बघा राजकारण कसं आहे, येत असताना वेळ केला. अफजल खान येऊन बसला, कधी काय येत नाही, काय येत नाही, वेळ केला मग काय येत नाही. तर त्यांच्या त्या वकिलांनी वगैरे यांनी सांगितलं की ते घाबरलेले आहेत. हा 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 घाबरला चुवा, घाबरला, म्हणजे पुन्हा पूर्ण गाफील करून टाकलं. आणि यायला वेळ लागला. आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर अफजल खान कपटीच होता, मला त्याला काही दम निघत नाही. या आव शिवा, आव शिवा, लगाव गली को असं म्हणून त्या ठिकाणी असणार जवळ घेतलं भेटीच्या निमित्ताने. आणि डोकं जेव्हा त्या ठिकाणी धिप्पाड होता तो उंच, शिवाजीराजांचं डोकं छातीलाच लागलं. शिवाजीराजे तुझे होते त्याच्यापेक्षा, पण हा निस्ता बलवान होता बोकड्यासारखा. बोकड्याची ताकद होती, तिसरी शक्ती होती, पण त्याच्याकडे युक्ती नव्हती ना. पण छत्रपती राजा युक्तीनं त्या ठिकाणी ते सज्ज होऊन गेले होते. आणि हा बळाने त्या ठिकाणी उन्मत्त होता. राजांचं डोकं त्या ठिकाणी असणारं अशा पद्धतीचं दाबलं. बघला दाबल्याबरोबर राजांच्या लक्षात आलं कपटी हा मारण्याकरता त्यांनी मला त्या ठिकाणी दाबलेलं. एक क्षणाचाही अवलंबन आला होता. महाराज ते वाघ नाक्या होता, पोटात घुसले. त्यांनी असं दाबणं आणि वरून त्यांनी महाराजाला जम्म्या खुपशीला पाठीमध्ये जम्म्या मारल्याबरोबर वरचं चिलखत, वरचं ड्रेस फाटला चिलखत. आणि खाली जे काही होतं ना तो हे होतं अंगरखा घातलेला होता, चिलखत घातलेलं होतं. ते लक्षात आल्या तुकोबारांनी वार आपलं शिवाजी महाराजांवर वार झाले, शिव महाराजांनी चाल नाही केली बरं, हे महत्वाचं. कारण त्याचा वार झाल्याशिवाय महाराजांनी चाल केली नाही, याला नीती म्हणतात, नीतिमान. आणि जेव्हा त्यांनी दगा केला, कपट केला, मग महाराजांनी मागं पुढं पाहिलं. सिद्ध होऊनच आले होते. वाघ माझ्या पोटात खूप सिल्या आताच बाहेर का दग्गा हो गया, दग्गा हो गया आवाज झाला महाराज तिकडं. मग ते सेने तुटून पडले, झाडीत ते तिकडंच मारले. आणि मग त्या ठिकाणी असणारा हा कोठाळा बाहेर पाळ हे केला. शिवाजी महाराज मोठा प्रसंग आहे त्या ठिकाणी. मर गया मर गया मर गया हल्ला मर गया म्हणून त्या ठिकाणी बाहेर कोठाळा घेतला की शिवाजी महाराजांनी ताण टाकली म्हणजे मरते आता. आणि मग काय त्या ठिकाणी पालखीत आणलं त्याचे, त्याला पळवण्याचा प्रयत्न केला, पण संपला तो खालाच. आणि मग सगळीकडे तोफांचा आवाज झाला, सगळीकडे त्या ठिकाणी आनंद झाला. राजांचं अख्ख्या महाराष्ट्रामधून तो जे अफजल खानाने आतापर्यंत दिग्गज असणारं त्या ठिकाणी सगळं समाप्त केलं होतं. कितीतरी पहाडासारखे सरदार मारून टाकलेले, खाऊन टाकलेले. एवढा मोठा अफजल खान राजांनी मारल्या पहिलं यश आलं स्वराज्याच्या कामात. त्या अफजल खानासारखं जर त्या ठिकाणी असणार हलाच होतं म्हटल्यानंतर मग मात्र मोगलशाही हादरल्या गेली. साधी नव्हती, 5 मोगलशाही लागलेली तीळ होती या महाराष्ट्रात. 5 मोगलशाही, सुलतानशाही, मोगलशाही, सुलतानशाही, कुतुबशाही अशा पद्धतीचे ते 5 आहेत. 5ची ठिकाणी ते पोखरत होते. आणि 5शी त्यांच्या 5मध्ये एक विरोध होता. सुलतानशाहीचं, मोगलशाहीचं, निजामशाहीचं पटत नव्हतं. निजामशाही वेगळी, निजामबाग नगरची, सुलतानशाही वेगळी तिकडची, आणि इकडे आपल्या इकडं मोगलशाही होती.
आपली निजामशाही होती आणि मोगलशाही, सुलतानशाही, आदिलशाही. तर ह्या 5 शह्याबरोबर एकटा राजा राहिला शिवाजी राजा. त्याचं कारण आहे समर्थांनी शिकवलेलं राजकारण. समर्थांनी शिकवलेलं काय होतं ते, अशा पद्धतीनं असणारं समर्थक राजकारण कसं असावं हे पद्धतीनं शिकवतात. एक मुलगा म्हणला बाबा, बाप म्हणला तू काय व्हायचं, डॉक्टर, वकील, इंजिनियर, काय त्या ठिकाणी शिक्षक वगैरे, काय नाही, नेता होत. नेता म्हणजे राजकारणी. वर जाय माळगाव, वर माळगाव केला, टाकुडी टाकुडी करून जेवतो, टाकली पोरा निवडून, बापाने अंग काढून घेतो, पडलं पोरग खाली. हा कसं काय, तू नेता होऊ शकत, तू नेता होऊ शकत. कारण ज्याला नेता व्हायचं त्यांनी बापावर पण विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवला तो काम नाही ते, तो सक्सेस नाही याच्यामध्ये, चल निघ मग एवढी टाक म्हणल्यानंतर तो टाकली. म्हणजे राजकारण अशा पद्धतीचं असतं की त्याच्यावर कुणावरच विश्वास नाही. अत्यंत सावधतेने समजणं आपल्याला सांगतात, अत्यंत सावधतेने त्या ठिकाणी ते करावं लागतं. कारण पुढचा प्रसंग, पुढचा त्या ठिकाणी दग्गा काय होईल हे त्या ठिकाणी सांगताच येत नाही. कोणती ओळी गेली आपल्याला इथे गेलेली आहे, हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. तो अत्यंत सर्व विषयी त्या ठिकाणी चाणक्य आणि सावध असला पाहिजे. राजकारण करणार सावध असला पाहिजे. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. कर्म केलेलं पुन्हा पुन्हा करावं लागणार आहे, ध्यान धरलेलं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी धरावं लागणार आहे, आणि विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी चौथा अत्यंत साक्षर अनन्य राही समुदाय, जेणेकरून जे राजकारणी आहे, नेता आहे, त्यांनी समुदाय जोडल्या जाईल अशा पद्धतीनं त्यांनी राहावं लागलं. इतर जणांस उपजे भाव, इतर जे जन आहेत त्यांना पण त्या राजाविषयी भाव राहिला पाहिजे, त्यांचं पण त्या ठिकाणी फुटलं नाही पाहिजे, आहे का नाही. आरक्षणही द्यायचं आणि बहुजनाला बी सांभाळायचं. साधी गोष्ट आहे का ही सगळी. आयसा या अभिप्राव उपायाचा, हा अभिप्राव त्या ठिकाणी अत्यंत चाणक्याने सगळं करावं लागतं. त्याचंच नाव राजकारणी, त्याचंच नाव अत्यंत संक्षेपाने. चौथा अत्यंत साक्षेप फेडावा नाना आक्षेप. जनाचे जे काही आक्षेप आहेत ना ते आक्षेप फेडावं लागतात, आलेले आरोप फेडावं लागतात. रामराया त्या ठिकाणी असणारं राज्य करत असताना आक्षेप आला धोब्याचा. तो म्हटला मी काय राम आहे का पुन्हा आणायला त्या ठिकाणी तुला. तर रामरायांनी त्याचा आक्षेप फेडण्याकरता त्याला शिक्षा नाही केली. लक्ष्मणजीमध्ये त्याला 2 माणूस नाही, एकच माणूस विरोध आहे फक्त आपल्या आविद्येमध्ये, त्याला जोडून टाकू म्हणजे नाही, आक्षेप राहील. कारण यांच्या बायकोच्या विरोधात बोलते तर याला संपवलं, आक्षेप राहील काय. आता तरी एक बोलतो, नंतर अख्खी आविद्या बोलत. त्यामुळं तो आक्षेप फेडण्याकरता मुळापासून काढलं पाहिजे. म्हणून सीता ऐकायला पुन्हा वनवास. फेडावा नाना आक्षेप, अन्याय थोरा अथवा अल्प क्षमा करीत जावे. आणि राजा क्षमाशील असला पाहिजे, दयाशील असला पाहिजे. अन्याय मोठा असला का लहान असला का तो क्षमाशील त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यांनी क्षमा केली पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर. उदासीन राहिलं पाहिजे. त्या राजकारणामध्ये जे न्यायनीतीचं राजकारण आहे ते केलं पाहिजे, उदासीन होऊन केलं पाहिजे. उदास राजकारणी स्वार्थी नसला पाहिजे. तो त्या ठिकाणी परोपकाराने उद्दीत झालेला त्या ठिकाणी तो असला पाहिजे. नीती न्यायाशी अंतर पडोची नेटावी, आणि नीती न्यायाला अंतर न पडू देणारा असला पाहिजे. तो लोकांच्या परोपकारासाठीच उद्दीत झालेला राजा जर असता ना, त्याच्या हातून सगळे देवाधर्माचे कार्य होतात, देवाधर्माचे कार्य होतात. आणि स्वार्थी विशेषत्व असेल ना तर जगाचं वाटोळ होतं ना. राममंदिराचा प्रश्न अत्यंत गंभीर, फिरायला गेलेला प्रश्न सुटत नव्हता. पण ज्या अर्थी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून झाला ना, मोदी साहेब म्हणजे त्या ठिकाणी ही परमात्म्याचा तो अंश, साधी गोष्ट नाही.
एक भारतामध्ये रामासारख्या राजांचं त्या ठिकाणी मंदिर, एवढ्या वर्ष मराठ्यांचं राज्य असताना, हिंदूचं राज्य असताना जर त्यांना तंबूमध्ये राहावं लागतं, आणि मोदी साहेब आल्यानंतर निर्विघ्नपणे जर ते पार पडत असेल, एकही मुसलमान आक्षेप घेत नसेल, तर हे कशाचं प्रतीक आहे? काय प्रतीक? आणि त्या बोला 5च बायका आहेत फक्त, आहे का नाही? आणि 2-4 पोरं आहेत मोदी साहेब. नाही चुकलं का काय म्हणतात? हे जे आहे ती सत्य. स्वार्थासाठी लोक त्यांना नाव ठेवतात, पण जे आहे ती सत्य राजे. म्हणून आज रामराजे त्या ठिकाणी आपण ताजमहालाच नवल करत होतो, जगातला आश्चर्य ताजमहाल. आणि का? बायकोसाठी थडगं बांधलेलं. तिथं गेलं ताजमहालाचं करमत बी नाही. आणि काय लोकांना आश्चर्य वाटत होतं, एक मोठा वाटा आणि त्याच्यावर हे पांढरं थडगं बांधलेलं. काय म्हणजे पाऊस पडल्यात थेंब पडत होती. हा काय? आता ताजमहालाचं तुम्ही त्या ठिकाणी आश्चर्य करून बसला. आज अयोध्येचं राम मंदिर झालं, किती मोठं आश्चर्य, सगळ्यात मोठं आश्चर्य. राम मंदिरासारखं मंदिर सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आश्चर्य. आपली जे काही हिंदूचे ते मंदिर आहेत, हिंदूचे जे काही पुरातन त्या ठिकाणी असणारे सगळे वास्तुशिल्प येतात, सगळ्यात मोठं आश्चर्य. हे मुसलमान धार्जिनी लोकांनी त्या ठिकाणी आश्चर्य करून ठेवलं थडग्याचं, आश्चर्य करून ठेवलं मशिदीचं. राजा कपटी नसावा, राजा स्वार्थी नसावा, राजा उदास असावा. हा ते अशा पद्धतीने आहे. म्हणून प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडून येणावा, अति परी तयाचा. प्रपंच समय त्या ठिकाणी ओळखला पाहिजे आणि धीर धाई राजा त्या ठिकाणी असला पाहिजे. दोष देखुनी झाकावे, काहींचे दोष जरी आपल्याला दिसत असले तरी झाकून टाकून अवगुण अखंड न बोलावे. दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करून. दुर्जनावर देखील त्या ठिकाणी परोपकार करून त्याला सोडलं पाहिजे. अशा पद्धतीने थोडं नसोची नेला पहिला प्रसंग झाला, जो प्रसंग येईल त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी सावरला पाहिजे. अतिवाद न करावा कोणी अशी कोणत्याही भेदा याच्यावरती सारखं त्या ठिकाणी अतिवाद करू नये. राजकारण माणसाने नेत्याने त्या ठिकाणी जो पुढारी आहे त्यांनी सगळ्यांना घेऊन पुढं त्या ठिकाणी चालायला पाहिजे असं म्हणतात. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे दिगंतराप्रती. दुसऱ्याचं अभिष्ट जाणलं पाहिजे. अनेकाचे अनेक शब्द सोसते. कोणी म्हणतं हा असा आहे, कोणी म्हणतो तो तसा आहे, कोणी म्हणतो तो भ्रष्ट आहे. सगळ्यांचे विचारलं त्याला, तुम्हाला लोक असं म्हणते तसं म्हणते, ते म्हणते हा म्हणते, मला माहितीच आहे, मला सवयच आहे, ते म्हणतेच पाहिजे ते, पण त्याच्यातून जे योग्य आहे तेच मी ते काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. न सोशे तरी द्यावे दिगंतराप्रती. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरुणी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. दुसऱ्याचं दुःख जाणून ऐकून घेतलं पाहिजे आणि वाईट कोणी म्हणतं तरी त्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे जो राजा आहे, जो त्या ठिकाणी राजकारणी आहे, जो पुढे येणार आहे, तो साधूसारखाच असला पाहिजे. कारण जसं संन्यस्त योद्धा आणि योद्धा संन्यस्त, आणि दोन्ही मिळूनच त्या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे निसता एखादा राजकारणी याला गेला असं नाही. महाराष्ट्र का झालेला आहे? त्या प्रत्येक महाराष्ट्राच्या राजाच्या पाठीमागं एक साधू राहायचा, आणि त्या साधूंचं निवेदन, साधूंची युक्ती राहायची त्याच्या पाठीमागे. आणि म्हणून हा महाराष्ट्र अत्यंत सुसंस्कृत प्रधान का बरं आहे? महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीठ का आहे? महाराष्ट्र का सुसंस्कृती आहे? महाराष्ट्र का भक्तिप्रधान आहे? महाराष्ट्र का ऐश्वर्य संपन्न आहे इतर राज्यापेक्षा? त्याचं कारण आहे त्या राजाला साधूंचं मार्गदर्शन. महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी राजकारणाला साधूंचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे म्हणून. आणि मग हे साधू काय करतात? राजाच त्या पद्धतीनं असा बनवतात. आणि म्हणून आपलं परम भाग्य आहे, आपले जे काही समर्थ येतं, राष्ट्रगुरु त्या ठिकाणी येतात. राष्ट्रांचं हित, राष्ट्रांचं कल्याण कशामध्ये हे त्यांनी स्वतः फिरले, हिंडले आणि अशा पद्धतीचा राष्ट्र राजा त्या ठिकाणी बनवलेला आहे. म्हणून अपार असावे पाठांतर, सन्निधची असावे विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी. जो राजा झालेला आहे त्याला सगळी न्यायनीती माहिती असते. भारताचा जर पंतप्रधान आहे, मला तुम्ही सांगा
कधी देऊला नाही येणार. नरेंद्र मोदी जेव्हा देऊला येतात तुकोबारायांच्या त्या डीजेला, आणि तेव्हा तुकाराम महाराजांविषयी एवढं बोलतात की आपल्या महाराज लोकांना तेवढं बोलता येत नाही. तेवढं तुकोबारायांचं कौतुक करतात, वारीचं कौतुक करतात, एवढं सांगतात. तर काय साधा अभ्यास आहे किती त्या ठिकाणी असताना, म्हणजे जो त्या ठिकाणी राजा आहे तो तपस्वी असला पाहिजे, तो अभ्यासू त्या ठिकाणी असला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातली वारी आपल्या पुढाऱ्याला माहित नाही, त्याच्या गावावरून जाते तरी ते झोपलेलेच राहते. एवढे पारशी आहेत, म्हणजे एवढे त्या ठिकाणी असणारे परमार्थाच्या दृष्टीनं ते बेकारी आहेत. पण हा उत्तर प्रदेशातला त्या ठिकाणी असणारा ते याच्यातले गुजरातचे, पण महाराष्ट्राचं सगळं वैभव त्याला माहिती. महाराष्ट्रातला राजा माहिती, शिवाजी राजा, महाराष्ट्रातले तुकाराम महाराज माहिती, ज्ञानेश्वर महाराज माहिती. हे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राजा असतात, तर त्याच्या हातून हे सगळं पुन्हा या राज्याची सुसंस्कृती ते घडून आणतात सगळ्या पद्धतीचं. दहशतवाद होती महाराज, अतिरेकी म्हटलं की इथंच भीती वाटायची, मंदिरातच अतिरेकीच राहिली नाही पुढे, त्यालाच भीती वाटायला नाही. महाराष्ट्राच्या लोक अतिरेकी लोक पहिलं बॉम्ब्स टाकायचे पुढं. पाकिस्तान म्हणलं की भारत घाबरून जायचं, किती पाकिस्तानी मुलं भारतच घाबरायचं, नको रे बाबा पाकिस्तान, काश्मीर प्रश्न काय असं, तर ते पुढं निघून गेलं काय माहिती. काश्मीर आणि पाकिस्तान राहिलंच नाही, भीतीच नाही राहिली. जशात तसे उत्तर देते ना, 16 मिनिटात किती ते हात उडून टाकले दहशतवाद्याची. नाही ठेवलं ध्यानात तुम्ही, असं ध्यानात नाही राहायचं लवकर का. रात्रीच्या 16 पहाट पुन्हा, कारण पहाट हे झोपत येतं, रात्री जागत असते. राक्षसांची झोप कधी राहते, सकाळी आणि रात्री ती जागे असतात, मग पहाट उद्ध्वस्त करून टाकली. काय न्याय नीती आहे का ती, साधी गोष्ट आहे का. बर, म्हणून शांती करून करवावी तरे सांडून साळवावी, क्रिया करून करवावी बहुता करवी, करणे असे उपाय तरी बोलून दाखवू नये. वा, परस्पर एखादी गोष्ट जर तिला जर त्या ठिकाणी जर आपा येत असेल तर ती बोलायची नाही. रात्री 12 वाजता त्या ठिकाणी असणाऱ्या प्रसार माध्यमावर मेरे भारतवासी स्त्री, मेरे भारतवासी भाई आणि बंधूंनो, आज के बाद 500 रुपये और 2000 की नोट बदल जाएगी. सकाळी तर संपायच बोललेत का पुढं. वा, राजा बोलले. अगोदर जर ते बोलले असते तर याला एवढा विरोध झाला असता, शक्यच नव्हतं नोट बदलणं. राजा काय असतो, राजाला अधिकार काय असतो, ही पहिला धक्का नोट बदलीतून दाखवून दिलाय. नरेंद्र, ते नराचे इंद्र येतो, नरेंद्र नराचे धीरेंद्र आहे का नाही, आणि इकडं देवेंद्र. दोन इंद्र असल्यावर मग काय ते मोदी, मोदी म्हणजे बोल, आणि फडणवीस पुन्हा येईनच. तर त्या ठिकाणी राजाकडे अधिकार काय असतो हे दाखवून दिलं महाराज. ज्ञानोबारांची गोरी आहे का, तुकाराम महाराजांचा आनंद आहे. तर ज्या साध्या कागदावर जर शिक्का पडला राजा सेनाचा, तर ते चलनात म्हणले जाते. आणि पैशाच्या नोटावरून राजा अक्षर जर हटवले गेलं तर ते रद्दीत जमा होत. कोणाची होती. वा, राज आज्ञेची अक्षर होती ते चामा जया पडती, आणि ते चामासाठी जोडती सकळ वस्तू. एखादं कातळ आहे मावदीमध्ये संभाराची, पण त्याच्यावर जर राज आज्ञेचा शिक्का पाडला की ते पैसे म्हणून, चलन म्हणून ते जमा सुरू होत साध्या कागदावर, कातड्यावर. आणि जर त्याला बदलायचंच असलं, राज अक्षर काढून घेतलं तर तुमचं सोनं असलं तरी ती माती म्हणून ती चामासाठी जोडती सकळ वस्तू. म्हणून ती राज आज्ञेने काय होत नाही, काही होत. त्या ठिकाणी मोदी साहेबांनी सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या. धाडसी कर्तृत्व आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने परमात्मा अशा पद्धतीने राजाची नियुक्ती करीत असतो
जेव्हा काही त्या ठिकाणी असणाऱ्या धर्माला ग्लानी येईल, सगळीकडे सुळसुळाट होईल, अधर्म वाढेल आणि हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक प्रजेचं रक्त शोषण करतील ना, तेव्हा अशा पद्धतीचा अवलंब टाकून देतात धर्माची स्थिती व्यवस्थित आणण्याकरता. राजा असा त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी असला पाहिजे. पाये पा ध्वजाचे चिरमुट राजा जतन करिता कष्ट, कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. ते जे ध्वज असतो तिरंगा ध्वज, तिरंगा ध्वजासाठी किती खर्च आहे, किती मिलिटरी आहे, तिरंगाच्या लढण्यासाठी त्या ठिकाणी किती आहे. कारण त्याच्यात काय त्या ध्वजामध्ये चिरमुटच आहे, कापडच आहे त्याच्यामध्ये. पण त्याचा मान उंचवण्याकरता त्या भारताच्या सीमेवर मिलिटरी उभा आहे. हा ध्वज पळला नाही पाहिजे, हा ध्वजाचा मान उंच राहिला पाहिजे, ध्वजाचं चिरमुटच आहे. अशा पद्धतीने असणाऱ्या त्या ठिकाणी राजांचं जीवन असतं. म्हणून जो बहुताची शोषिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत शोषितावरीना महत्व आपले. म्हणून त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलं असो ऐसा असो राजकारण सांगताटे असाधारण, सूचित असता अंतकरण राजकारण जाणे. अशा पद्धतीनं राजकारणी असला पाहिजे. तो त्या ठिकाणी निस्वार्थी त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे, समाजासाठी कार्य केलं पाहिजे. बरेचसे राजकारणी त्या ठिकाणी निस्वार्थी कार्य करतात, समाजासाठी कार्य करतात. त्यांना त्या ठिकाणी स्वतःचं काही पर्वा नसते. आणि म्हणून सूचित अंतकरण असलं पाहिजे आणि ते हृदयातून अत्यंत दयाद्र असले पाहिजे प्रजेविषयी. म्हणून श्रोती कळोनी आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलिले, नीन पूर्ण क्षमा केली पाहिजे श्रोती. समर्थ म्हणतात हे राजकारणाचं त्या ठिकाणी आहे, एक समाजातला तो अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून लोक म्हणतात राजकारण खराब माणसाचं काम आहे. खराब माणसाचं नाही, ते चांगल्या माणसाचं. चांगली माणसं नसल्यामुळे ते खराब माणसाचं झालं, हे का नाही. ज्याला शाळा शिकला नाही, नोकरी लागली नाही, कुठंच डोकं चालत नाही, जा म्हणजे नेता तरी होतो आणि तो नेता होतो आणि मग ते खराब वागतो. लोक म्हणते नेते लय खराब आहे, नेते खराब नाही, खराब नेता झाला. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने असणारं एक जणाचं ऑपरेशन चालू होतं, डोक्याचं ऑपरेशन चालू असताना त्या ठिकाणी त्याचा मेंदू काढून ठेवला. मेंदू काढला तो कुठंतरी डॉक्टर इकडं तिकडं गेलं, तो गायबच झाला, तो माणूसच गायब झाला. मेंदू काढला, मेंदू काढून ठेवला, ते ऑपरेशन करायचं होतं. डॉक्टर इकडं तिकडं गेला, तो गेला उठून, तो पुन्हा 5 वर्षांनी आला. ते म्हणलं ते आपल्या मेंदूचं ऑपरेशन करून घ्यावं लागलं. म्हणजे तो 5 वर्ष कुठं होता, तो नेता झाला होतो. आता नाही म्हणजे मी आता पळलो, आता ते ऑपरेशन करून घ्या, आता जमायचं नाही तसं. मेंदूची लई गरज लागत नाही, फक्त उर्मटशाही दमदाटी त्या ठिकाणी असली. जबाबदारीनं बोलतो बाबा, इथं आई नेतृत्व इकडं मोठं. तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी माणसं आहेत, पण मग आता मी आपलं एक निरूपण आहे म्हणून बोलतो. आणि राजकारणावर बोलायचं तर मला तर ते आधी करत नाही, आपल्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही. 5 वर्षांनी भेटला, 5 वर्ष मस्त जमलं म्हणजे ते त्याच्यामुळंच जमत आहे. मेंदू ठेवून मग नाही जमत. श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, राजकारण निरूपण नाम समास 5.